बाळू मामा आणि पंढरीचे पांडुरंग वेगळे नाही. अखंड पंढरीची वारी आषाढीसाठी काही लोकांना घेऊन आदमापुरातून बाळू मामाने पंढरीच्या वारीसाठी निघावं. दरवर्षीची वारी एकदा काय झालं, हळूहळू बाळू मामाचा महिमा सगळ्यांनाच कळू लागला, वारकऱ्यांनाही कळू लागला. आणि रस्त्यात बाळू मामाचं दर्शन झालं म्हणून काही वारकरी बाळू मामाचं दर्शन घ्यायला पुढे गेले. सगळ्यांनी बाळू मामाचं दर्शन घेतलं, पण एका वारकऱ्याच्या मनात शंका आली. आपण चाललो पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला, पण हा कोण माणूस आहे? कपाळाला त्याने भंडारा लावलाय, खांद्यावरती त्याच्या कांबळी आहे, खांद्यावरती त्याच्या घोंगडी, हातामध्ये काठी. अरे कोणीतरी हा धनगर दिसतोय. क्षमा असावी, मी जातीवादीचा विचार मांडत नाही, पण मला जसंचे तसं चरित्र तुमच्या समोर ठेवायचं. अरे कोण हा धनगर आणि याच्या काय पाय पडायचं? ज्यावेळी बाळू मामा त्याच्या जवळ गेले ना, त्याच्या कानात बाळू मामाने काही गोष्टी सांगितल्या. पंढरपुरामध्ये ज्यावेळी जाल ना माऊली तुम्ही, त्यावेळी माझ्या खिशातून रुपया काढला आणि त्या माणसाच्या हातात दिला. माऊली, ज्यावेळी पंढरीला जाल, चंद्रभागेत स्नान कराल, त्यावेळी माझ्या नावाचा रुपया चंद्रभागेत टाका आणि सांगा बाळू धनगरांना हा रुपया दिलाय. ज्यावेळी पुंडलीकरायाच्या दारात जाताल त्यावेळी सांगा बाळू धनगराचा तुला नमस्कार. आणि पंढरीनाथाचं दर्शन झाल्याच्या नंतर ज्यावेळी कळसाचं दर्शन कराल, ज्यावेळी पंढरीनाथाचं दर्शन करून गाभाऱ्याच्या बाहेर आल, त्यावेळी कळसाचं दर्शन करायला मात्र विसरू नका. पुढे ऐका, फार सुंदर प्रसंग आहे. आणि पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर वारकऱ्याचा विधी ठरलेला आहे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन आणि हरी कीर्तनाचं श्रवण. कारण खरा जो वारकरी असतो तो एकादशीच्या दिवशी बारीत लागत नाही, कारण त्या दिवशी देव मंदिरात नसतो तर देव कीर्तनात असतो. प्रमाण देव तुम्हाला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर म्हणून कीर्तनकार कंबर बांधतात. हे लगेच उत्तरही मिळालं तुम्हाला. एकादशीच्या दिवशी परमात्मा मंदिरात नसतो, देव काळसावर येऊन बसतो. देव कीर्तनामध्ये रंगतो, वारकऱ्यांच्या रंगतच नाही तर कीर्तनात नाचतो देव. नाचून नाचून त्याला भान राहत नाही म्हणून त्याचा पितांबरही गळतो. ज्यावेळी आपल्या वारकऱ्यांसहित आदमापूरच्या बाळू मामांचं आगमन पंढरी नगरीमध्ये झालं, चंद्रभागा मातेचं स्नान केलं, तो वारकरी सोबत होता. वारकऱ्याने स्नान केलं आणि त्यावेळी रुपयाची आठवण आली. खिशातून रुपया काढला आणि चंद्रभागेत समर्पित करत असताना सांगितलं, हे चंद्रभागा माते, बाळू धनगरानं तुझ्यासाठी हे नाणं दिले. त्यावेळी अखंड चुडे मंडी 2 हात वरती आले आणि त्या 2 आलेल्या हातात बांगड्या घातलेल्या होत्या. अखंड चुडे मंडीत असलेल्या त्या हिरव्यागार चुड्याच्या हातानं 2 हात वरती आले आणि बाळू मामाने दिलेला तो रुपया झेलला हातामध्ये. ते हात पुन्हा खाली गेले पाण्यात. पुंडलिकरायाचं दर्शन झालं, पंढरीनाथाचं दर्शन केलं. शांत बसाना. पंढरीनाथाचं दर्शन केलं. ज्यावेळी पांडुरंगाचं दर्शन केलं, चरणावर मस्तक ठेवलं आणि समोर पाहतात तर समोर पंढरीचा राणा दिसत नव्हता, तर कटेवरती उभा आणि वेटेवरती उभा, कटेवरती दोन्ही हात ठेवून धनगराचा बाळू मामा दिसत होता. त्या वारकऱ्याला वाटलं, अरे आपण आज जरा जास्तच चिंतन केलं धनगराचं म्हणून तर दिसत नसेल. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आले आणि कळसाचं दर्शन घेऊन लोटांगण घालणार स्वतः भोवती. कळसाकडे पाहिलं तर प्रत्यक्ष हातामध्ये काठी, एका खांद्यावरती घोंगडी, मस्तकावरती पागोट बांधलेलं शुभ्र वेशामध्ये, पायामध्ये कोल्हापुरी चपलांचा जोड. आणि त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसावरती त्या वारकऱ्याला कळस दिसत नव्हता. तर कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास बसणार नाही, तर त्या वारकऱ्याला आदमापूरचा बाळू मामा दिसत होता. त्यावेळी त्या वारकऱ्यानं लक्षात घेतलं, चुकलं माझं, कानाला हात लावले, बाळू मामाच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. मला क्षमा करा मामा, तुमचा अधिकार मला कळाला नाही, तुम्ही कोण आहात हे मला माहिती नव्हतं, तुमचं स्वरूप मला कळालं नाही. पण आज या जगाच्या पाठीवरती तुम्हाला जर ओळखलं असेल तर ते सगळ्यात जास्त मीच ओळखलंय. कारण पंढरीचा पंढरीनाथ आणि आदमापूरचे बाळू मामा वेगळे नाही तर दोन्ही एकच आहेत. विठ्ठल म्हणून कोणी बाळू मामाचे भक्त पंढरीला गेले तर पंढरीत त्यांना बाळू मामाचं दर्शन होतं. आदमापूरच्या नाही तुम्हाला जाणं होत कोल्हापूरला. आणि कोल्हापूरच्या लोकांना वाटलं की आता पंढरीला जाणं होत नाही, त्यांनी विनम्र भावाने आदमापूरच्या बाळू मामाच्या चरणी नतमस्तक व्हावं. आदमापुराच्या दारात आणि मामांच्या चरणावर तुम्हाला पंढरीच्या पंढरीनाथाचं सुद्धा दर्शन होईल. आणि मुळात सगळ्या संप्रदायाचं मिलन करणाराच वारकरी संप्रदाय आहे.
जिथे नदीचे धावणारे मार्ग जर अनेक असतील, पण सगळ्या नद्या मात्र समुद्राला जाऊनच मिळतात, तसं भक्तीचे पंथ, भक्ती मार्ग अनेक असतील, अनेक संप्रदाय असतील, पण सगळे संप्रदाय मात्र वाहत असताना एकाच ठिकाणी येऊन थांबतात. विठ्ठल उभ्या आयुष्यामध्ये बाळूमामाने काय केलं? आपल्या प्रत्येक गोष्टीतून लोकांची सेवा केली, लोकांच्या समस्येचं निराकरण केलं आणि प्रत्येकाचे संसार सुखी केले. प्रपंच आणि परमार्थ प्रत्येकाचा सुखी करण्याचा प्रयत्न केला. आणि एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, आपण घरं मंदिरं बांधायला आलो आपण नाही, पण घराघराची मंदिरं आपल्याला करून जायची. उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे दोन चांगली माणसं एकत्रित आले नाही तरी हरकत नाही, पण निदान आपल्यामुळे दोन चांगली माणसं कधीच तुटता कामा नाहीत आणि फुटता कामा नाहीत. एवढं तरी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, कारण आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म संस्कृती प्रधान भारत देशामध्ये झाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती. माझ्याकडे अर्धाच तास शिल्लक आहे, कारण बरोबर 9 वाजता इथं आरती होते. बरोबर आहे ना? 9:15 नाही ना चालत आरतीसाठी, बरोबर 9ला म्हणजे 9ला होते, त्यामुळे मी बरोबर 9ला थांबणारे. अर्धा तास माझ्याकडे शिल्लक आहे. विठ्ठल या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम या भारतामध्ये. हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, गंगेसारख्या पवित्र नद्या याच भारत देशामध्ये. माणसाचं पुण्य फळावलं येतं त्यावेळी त्याचा जन्म भारतामध्ये होतो. आणि त्यातल्या त्यात जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले, भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात आपला जन्म झाला. अध्यात्मामध्ये महाराष्ट्रामध्ये भक्तीचं जर अंतःकरण असेल तर मराठवाड्यामध्ये भक्तीचं अंतःकरण, महाराष्ट्रामध्ये भक्तीचं अंतःकरण म्हणजे मराठवाडा. जेथे हरीचे दास जन्म घे, वा वा वा, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र कुळ तो देश, जेथे हरीचे दास देश हरीचे जन्म घेती, पवित्र कुळ जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश. थाप द्या. जेथे घरीचे दास जन्म घेती. चाटला कडक आवाज दे, स्वर कळे ना मला. विठ्ठल देवाने इतर प्रकारचे योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं आणि कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं, शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम. या 2 हाताची शोभा कशात सांगितली तर या 2 हाताची शोभा मला असं वाटते मारुतीच्या पारावर बसून, मारुतीच्या पारावर आणि मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळत असाल तर लक्षात घ्या माईबाप, खाकाना होईन तुमचा खाकाना. मारुतीच्या पारावर जर बसून पत्ते खेळत असाल तर. हाताची शोभा सांगितली, या हाताने दान धर्म करा. नसेल दान धर्म त्याच्या भजनात टाळी वाजवा. भजनात टाळी जमत नसेल तर 2 हाताने दान धर्म करा. गळ्यामध्ये माळ दे, हॅमरिंग येऊ देऊ नका आवाजाची. हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे दान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे दान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता
ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, तुझी कृपा काम देनु ऐसी एक गाय दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्या काळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्या काळ, ऐसी संध्याकाळ, ऐसी संध्याकाळ, ऐसी संध्याकाळ दे. हाताची शोभा दान धर्म करा, हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवा. जो करील कीर्तनात टाळ्यांची टाळाटाळी, जो व्यक्ती दररोज 300 वेळा टाळी वाजवतो अथवा 10 मिनिटं टाळी वाजवतो त्याला कधी झटका येत नाही, म्हणजे अटॅक येत नाही त्याला. म्हणून दररोज माणसाने निदान 10 मिनिटं तरी टाळी वाजवली पाहिजे. एकदा वाजवा बरं मोकळ्या मनाने, विठ्ठल ठलव ठलव ठलव. हाताची शोभा कशात नाही तुम्हाला भजन जमत, आडले नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करा. जे कारंजली गांजली त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, मानसाने मानसाशी कुत्र्यासारखं माणसं माणसावणी वागत आहेत का? हे फक्त आता चित्रपटात शोभून दिसतं. पहा ना तुम्ही, एखादा श्रीमंत माणूस असेल एखादा, या 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 पुढे या पुढे या पुढे या पुढे बसा, तुमची वाटच पाहत होती सगळेजण. ही श्रीमंतासोबत वागणं या. आणि एखादा गरीब दुबळा पुढे येऊन बसलाय, उठ तुझी जागा आहे काही, तुला अक्कल आहे का काही, माग बस. हे श्रीमंतातला आणि गरिबीतला वागण्यातला फरक आहे माणसाचा. वाक्य लक्षात घ्या माई बाप. यह जरूरी नहीं हर वक्त हरि का नाम मुख पर आए, यह जरूरी नहीं हर वक्त हरि का नाम मुख पर आए, अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. आणखीन सोपं बोलू का मराठीत? ऐकता का तुम्ही? शुद्ध मराठीत बोलते, भाग्या भाग्या दपकन आपटे नाही बरं का. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले, योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 100 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. विठ्ठल कधी कधी मला आश्चर्य वाटतं, दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो, दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा भैरवनाथ ज्योतिबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावावा की जेणेकरून एक दिवस माणूस निदान नाही देव तर माणसात तरी येईल आणि माणसाशी माणसासारखा वागू तरी लागेल. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. बोलत असताना का वाजून, इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर देवाकडे काय मागतात यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही समाजाशी कसं वागतात या वागणुकीवर आपलं मोठे मन ठरलेलं असतं. काही आवडलं तर निदान टाळी वाजवायची मेहरबानी करी जा, निदान झोपा तरी उडा त्या तुमच्या. तुम्ही टाळ्या दिल्या म्हणून उद्यापासून महा अनुदान चालू होणार आहे का? काही अजिबात नाही. तुम्ही नका वाजवू तरी महिन्याचे 1,500 मला भेटणारच आहेत. साहेब तेवढं काम करून टाका जरा तालुक्यातल्या सगळ्या बाय माणसाचं. फक्त एक असं झाले, सगळ्या त्या अशा बसल्यात आज त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यात ना म्हणून नीट बस जरा, बेट बेड्या सावधान, असं मांड्या घाला, पाय पसरू नका. काय झालं ना, ह्या बहिणी झाल्यात मुख्यमंत्र्याच्या, दाजी इतका परेशान झाला कागद गोळा करू करू. ते नियमच इतके घालून दिले तर 1,500 महिन्याला, पण नियमच इतके. ते कागद गोळा करता करता त्या मुख्यमंत्र्याच्या सख्या बहिणीत का सावतर बहिणीत आम्ही तेच काढा ना. आणि त्यातल्या पण साहेब ज्या नियमात बसतात त्यांनाच 1,500 महिना आहे, ज्या बसत नाहीत म्हणजे आमच्या सारख्या
निदान तुम्हाला 1,500 सख्या म्हणून आम्हाला सावतर म्हणून निदान 500 दिले तरी भरपूर झाले. ते आमच्या हक्काचे, ते घेऊ नका कोणी. विठ्ठल हाताची शोभा सांगितली. दान धर्म करा, कुणाला करा. जेवण आला त्याला जेवायचा आग्रह करू नका. उपाशी त्याला बसून जेव घाला. त्याला अन्नाची गरजही आहे आणि किंमतही. ज्या दिवशी गरीब आला तुम्ही तुमच्या घरात बसून जेव घालाल ना माईबा, गरीबाच्या झोपडीत असलेल्या गरीबाच्या मुखात ज्या दिवशी अन्नाचा गोड घास जातो ना, त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू आणि त्यांच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायाचं, जेजुरीच्या खंडेरायाचं आणि आदमापूरच्या बाळूमामाचं दर्शन तुम्हाला गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा. तुम गरीबों की सुनो. मोकळा आवाज द्या, भन भन होतो तो नाकात बोलल्यावानी. ओ तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. ही हाताची शोभा आहे. कशात सांगितली पायाची शोभा? पाऊले चालती, मारतान म्हणा म्हणा म्हणा. पाऊले चालती, सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी वाग माझ्या चिमण्या हो, माझा पांगच फेडला तुम्ही. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती, पाऊले चालती. गडी माणसं सुखी संसाराची सोडून या गाठ. मागचे उभे राहिलेले म्हणा. पाऊले चालती, वा, पाऊले चालती. दुकानाची 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 वाट. तुमच्यात फार मोठा गायक आहे. तुमच्यातली गायकी काढण्यासाठी लायकीचा माणूस भेटावा लागतो बरं का. काय गोड आवाज आहे. यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा.